आपण ऋतुचर्याकडे जाऊया. सेकंड इयर मध्ये फवाद सिद्दीकी. आज आयुर्वेद डे सेलिब्रेशन की आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मॅम आदरणीय वीणा ठोसर मॅम, तसेच माझे मार्गदर्शक मुया कॉलेजचे उपप्राचार्य माननीय श्री मुकुंद बेंडे सर व सर्व आदरणीय शिक्षक वर्ग व या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रीमती तेजस्विनी मॅम व शिल्पा मॅम, मी फवाद सिद्दीकी BMS द्वितीय वर्ष विद्यार्थी आज येथे ऋतुचर्या हा अध्याय वर्णन करणार आहे. मित्रांनो, ऋतुचर्या हे मराठी महिन्यानुसार 11वा महिना म्हणजे मार्च महिन्यापासून सुरुवात होते याची, आणि 2-2 महिन्याचे एक ऋतू असे 6 ऋतू एका वर्षामध्ये विभागून आपल्याला वेगवेगळ्या संहितामध्ये आढळतात. तर ह्याच्या रेफरन्स किंवा संहितामध्ये कोणकोणत्या संहिता आहेत, ऋतुचर्याच्या रेफरन्स आपल्याला आढळतो. तर अष्टांगोध्यामध्ये अध्याय क्रमांक 3 ऋतुचर्या, चरक सूत्रस्थांमध्ये अध्याय 6 तसेशीचे अध्याय, आणि सुश्रुत संहितेमध्ये आणि काश्यप संहितेमध्ये सुद्धा ऋतुचर्याचे वर्णन आपल्याला आढळून येतो. मित्रांनो, 6 ऋतू कोणते, तर शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत हा 6 ऋतू आहे. आणि 3 ऋतू उत्तरायण काळ आणि 3 ऋतू दक्षिणायन काळ असे विभागलेले आहेत. शिशिर, वसंत, ग्रीष्म हे आदान किंवा उत्तरायण काळ आहे, आणि वर्षा, शरद, हेमंत हे विसर्ग काळात आहे. तर मित्रांनो, आज मी कोणता ऋतू एक्सप्लेन करणार, तर शरद ऋतू. नुकताच 15 सप्टेंबरला शरद ऋतू स्टार्ट झाला. शरद ऋतू हे अश्विन आणि कार्तिक हे 2 महिन्यात असतं, आणि मिड सप्टेंबर टू मिड नोव्हेंबर म्हणजे 15 नोव्हेंबर पर्यंत हा शरद ऋतू असणार आहे. मित्रांनो, शरद ऋतू हा विसर्ग काळ किंवा दक्षिणायन काळमध्ये असतो. तर शरद ऋतूमध्ये वातावरण कसं असतं, तर आपण येतो जातो कॉलेजमध्ये, जे वातावरण आहे ते शरद ऋतूचे वातावरण आहे. आकाश निर्मळ आहे आणि निरभ्र आहे. सूर्यप्रकाश तीव्र असते, पण ग्रीष्म ऋतूमध्ये जेवढी उष्णता असते तेवढी उष्णता या सूर्यप्रकाशामध्ये नाही. चंद्रप्रकाश हा शीतल असतो आणि स्निग्ध असतो. पाऊस पडत हे पावसानंतर वर्षा ऋतूनंतर येणारा ऋतू आहे, आणि वर्षा ऋतूमध्ये आपल्याला माहिती आहे की पित्त दोषाचा शमन होतो, आणि ते शरद ऋतूमध्ये त्याच्या प्रकोपित होणार आहे. म्हणून हे प्रकोपित पित्त दोष कमी करण्यासाठी आपण काय करावं, तर आपण तिक्त घृताचे सेवन करावे, विरेचन आणि रक्तमोक्षण ही क्रिया करावी. ऋतूनुसार वसंत ऋतूमध्ये वमन करावे, कारण की वसंत ऋतूमध्ये कफ हे कफाचे आधिक्य असतं. वर्षा ऋतूमध्ये वातासाठी आस्थापन बस्ती करावे, आणि शरद ऋतूमध्ये पित्तासाठी विरेचन करावे. तर शरद ऋतूमध्ये एक महत्वाची गोष्ट असते हंसोदक. हंसोदक हे पेय पदार्थ आहे, किंवा जेवणासोबत आपण ह्याला सुद्धा घेऊ शकतो. हंसोदक ह्याला पवित्र मानले आहे. हंसोदक खरं म्हणजे तर अमृत सारखं कार्य करतो, पण सध्याच्या काळात हंसोदक आपण बनवतही नाही आणि पीक सुद्धा नाही. हंसोदक कसा बनवते, तर रात्री दिवसा सूर्यप्रकाशात आपण त्या जलाला ठेवतो, रात्री चंद्रप्रकाशात ते शीतल होते, आणि रात्री शीतल झालेल्या त्या जलाला दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सेवन करतो, ते हंसोदक. पण सध्या आपण हंसोदकाच्या सेवन करीत नाही. मॉडर्न डेनुसार हंसोदकाशिवाय आपण दुसरे काय आपल्याला पर्याय आहे ते आपण करू शकतो. जसे की फिल्टर केलेले तांब्याच्या भांड्यातील पाणी जे की रात्रभर ठेवलेले आहे, किंवा मातीच्या भांड्यात आपण पाणी ठेवू शकतो आणि त्याचं आपण सेवन करू शकतो, किंवा औषधसिद्ध पाणी आहे त्याचं सुद्धा आपण सेवन करू शकतो. कोणते औषध त्यामध्ये वापरावे, तर गुळूची, नीमपान, खदीर आणि त्रिफळा असे औषध आपण वापरू शकतो. किंवा हे सुद्धा झालं नाही तर पाणी कमीत कमी उकळून पिणे ह्या ऋतूमध्ये चांगलं असतं. त्यानंतर मित्रांनो, ह्या ऋतूमध्ये आपण काय आहार घ्यावा, काय विहार घ्यावा, कसं आपण राहावं, तर गोड, कटू आणि तुरट पदार्थ हे आपण सेवन केले पाहिजे. तांदूळ, गुळ आणि मूग डाळ, दूध, तूप आणि द्राक्ष याचे सेवन केले पाहिजे. आता कोणत्या आहाराचे सेवन केले नाही पाहिजे म्हणजे ते वर्ज्य आहे. गरम पाणी, गरम पदार्थ, तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ,
आणि आंबट पदार्थ टाळावे. पोटभर जेवण करू नये, म्हणजेच ऍसिडिटी करणारे जे पदार्थ असते, चहा वगैरे, चायनीज फूड, हे आपण या ऋतूमध्ये टाळावे. त्यानंतर विहारमध्ये थंड पाणी घ्यावे. दिवसा सूर्यप्रकाशात जाऊ नये, म्हणजे आफ्टरनूनचे जे सूर्यप्रकाश असतो त्याला आपला एक्सपोजर झाला नाही पाहिजे. चंद्रप्रकाशात आपण राहावे, म्हणजे चंद्रप्रकाशात आपण